बाभुळगाव तालुक्यातील रेती घाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असल्याची एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. बाभुळगाव तालुक्यातील तांबा, नांदेसावंगी, भैयापूर रेती घाटांवर सध्या मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असून रेती माफियांनी प्रशासनाच्या नाकाखाली उच्छांद मांडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नियमांची पायमल्ली करत दिवस रात्र जेसीबी, बोट, ट्रक आणि टिप्परच्या सहाय्याने रेतीची चोरी केली जात आहे. यामुळे शासनाचा दररोज लाखो रुपयाचा महसूल बुडत असून संबंधित विभागाचे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. तांबा घाटावर सध्या अवैध रेती उत्खननासाठी अवजड यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. नियमानुसार नदीपात्रातून रेती काढण्यासाठी काही मर्यादा आहेत, मात्र ती जेसीबीच्या सहाय्याने खोलवर उत्खनन करून नदीचे स्वरूप बदलले जात आहे. शेकडो टिप्पर, ट्रक आणि मोठ्या गाड्यांमधून ही रेती अनधिकृतपणे बाजारपेठेत पोहोचवली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तांबा घाटावरून रेतीची वाहतूक होत असताना महसूल विभागाला याची थोडीशीही कल्पना नसावी का, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घाटावर सुरू असलेला हा अवैध प्रकार थांबवण्याऐवजी अधिकारी मुंग गिळून गप्प का आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ही शांतता रेती माफियांशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधातून तर नाही ना, अशी शंकाही नागरिकांमध्ये बळगावली आहे. शासनाचा लाखो रुपयाचा महसूल या अवैध उपशामुळे धोक्यात आला आहे. एकीकडे सामान्य माणसाला घरासाठी रेती मिळेनाशी झाली आहे, तर दुसरीकडे माफिया मात्र प्रशासकीय आशीर्वादाने नदी पात्राची चाळणी करत आहे. आता या प्रकरणी स्वतः जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच रेती माफियांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बाभुळगाव तालुक्यातील तांबा घाटावर सुरू असलेला अवैध रेती उपसा आता केवळ चोरी उरली नसून ती निसर्गाची लूटबंदी आहे. रेती माफियांनी जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रात 10 ते 15 फूट खोल खड्डे पाडले असून यामुळे परिसरातील जलपातळीतही मोठी घट झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मार्गावरून महसूल विभागाचे भरारी पथक आणि कर्मचारी वारंवार ये जा करत असतानाही त्यांना हे रेतीचे ट्रक आणि टिप्पर का दिसत नाहीत, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. तांबा आणि नांदेसावंगी घाटावरून रात्रंदिवस धावणाऱ्या अवजड आणि टिप्परमुळे परिसरातील रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून नेल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सामान्य नागरिकांना पाय चालणेही कठीण झाले आहेत. व धुळीमुळे आणि अपघाताच्या भीतीमुळे ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण आहे. मात्र रस्ते खराब होत असतानाही प्रशासन गप्प का, असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. नदीपात्रातून बेसुमार रेती उपस्यामुळे नदीची पाणी साठवणूक व ठेवण्याची क्षमताही आता संपलेली आहे. खोल खड्ड्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खाली गेल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला आहे. रेती उपसा असा सुरू राहिला तर तांबा आणि आसपासच्या गावांना भीषण पाणी टंचाईचा सामनाही करावा लागणार आहे. बाभुळगाव तालुक्यातील तांबा, नांदेसावंगी आणि भैयापूर रेती घाटांवर सुरू असलेला अवैध उपसा आता शिगेला पोहोचलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दिवसाढवळ्या जेसीबी आणि ट्रेजर बोर्डच्या सहाय्याने नदीपात्राचे लचके तोडले जात असताना स्थानिक प्रशासन ढिम्मक आहे. यावरून तालुक्याचे तहसीलदार आणि संबंधित मंडळ अधिकारी यांचे रेती माफियांशी आर्थिक देणेघेणे तर झाले नाही ना, अशी प्रबळ शंका नागरिक उपस्थित करीत आहेत. या गंभीर प्रकरणात आता स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.